एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय एम सो सॉरी गाईज, व्लॉग अपलोड करायला खूप उशीर झालेला आहे. आणि हा जो व्लॉग आहे हा 24 जूनचा आहे. आणि त्या दिवशी आम्ही इथे आलेलो होतो फॉर ब्रँड शूट होता, आयकॉनिक ब्रँड शूट हेअर्सकरिता. इथे वेडिंग होतं कोणाचं तरी बहुतेक, म्हणून तिथले डेकोरेशन सुरू होतं. आणि आमचं जे हे होतं ते आमचं थोडं त्याच्या सेकंड फ्लोअरला होतं. सो फायनली आम्ही इथे आलो सेंटर पॉईंट हॉटेलला नागपूरला, तुम्ही बघू शकता. अँड जसंही आम्ही एंट्री केली इथे तसंही इथे सगळे काम सुरू होतं. मीन्स आम्हाला खूप लवकर बोलवलेलं होतं, बट प्रोग्राम सुरू व्हायला तरी 2 ते 3 तास बाकी होते. आणि मग मला कळलं की अरे माझं काम तर आफ्टर लंच नंतर आहे. इथे मला बराच वेळ काहीतरी म्हणजे बसावं लागलं, पण आय एन्जॉय अ लॉट. आणि खरं म्हटलं गेलं तर खूप सुंदर काही टिप्स ट्रिक्स शिकायला मिळालं. एक खूपच रोमांचिक आणि खूपच बढिया अनुभव होता. होप्स तुम्हाला आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग वाटेल. प्लीज तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर तिथे मला आणखीन एक मॉडेल मिळाली, ती आहे आर्या. सो आम्ही दोघी इथे वेट करत होतो. आणि इथे सगळं तुम्ही बघू शकता, काम चालू आहे, सेटअप करणे सुरू आहे. आणि फायनली इथे एक कॉफी आणि चहाचं स्टॉल लागलेलं होतं. सो मी डिसाईड केलं की मी चहा घेणार म्हणून. तसं तर मी घरून ब्रेकफास्ट वगैरे करून आलेली होती, बट स्टील मला इथलं टेस्ट करायचं होतं आणि एन्जॉय करायचं होतं. सो तुम्ही बघू शकता, खूप छान खूप सारे टाईप्स होते कॉफी शुगरमध्ये. अँड मी चहाच घेतला, त्याच्यामुळे शुगर कॉफीसोबत तर माझा दुरून काही संबंध नसतो गाईज. तर गाईज मी आताच ब्लॅक कलरचा ड्रेस चेंज केलेला आहे. आणि आता इथे आहे मुस्कान आणि आयुषी इग्नाइट मॉडेलिंग अकॅडमी. हां तेच. आणि आता अजून एक कृतिका मॉडेल येणार आहे, तुम्ही बघाल. आणि मला असं वाटतं की खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तो प्लीज शेवटपर्यंत बघा. रिक्षाचा मेकअप झालेला आहे, खूप सुंदर दिसत आहे ती. फायनली माझा मेकअप करायला सुरुवात केली स्नेहा मॅमने. यांचं पेज आहे इंस्टाग्रामला, स्नेहा मेकअप अँड हेअर आर्टिस्ट म्हणून. खूप सुंदर असा यांनी आम्हाला मेकअप करून दिला. अँड 6 मॉडेल्स होतो आम्ही, आणि 6 जणांना यांनी रेडी करून दिलेला आहे. मेकअप झाल्यावरती या सरांनी माझ्या केसांना करून दिलेला आहे ब्लो ड्राय, तुम्ही बघू शकता. अँड ब्लो ड्राय करणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा स्टेजवरती त्यांना हेअरस्टाईल दाखवायची असेल तर. सो तुम्ही बघू शकता, मी यांचंही पेज मी इंस्टाग्रामला फॉलो केलं आहे. मी यांचं पेज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही यांना पण नक्की फॉलो करू शकता. हे नागपूरचे सुप्रसिद्ध हेअर आर्टिस्ट
आणि इकडे शो सुरू झालेला होता. सर छोट्या छोट्या टिप्स वगैरे सांगत होते की हेअर कट करताना किंवा कोणत्या केसांवरती कशी कट करावी, ह्या सगळ्या आयकॉनिक ब्रँडच्या टूल्सने ते त्यांना एक्सप्लेन करत होते. तुम्ही बघू शकता. आणि मला इकडे माझं ब्लो ड्राय झालं तर मी इकडे निघाली. ॲक्च्युली गाईज AC चालू असल्यामुळे सतत खूप जास्त थंडी लागत होती आणि म्हणून मग मी असेच आपले व्हिडिओ बनवत बसलेली होती, कारण की तिकडे ते शो सुरू होता आणि आम्हाला तो शो पाहणे पण म्हणजे तिकडे जाणं अलाउड होतं. सो मग काय करायचं, बॅक स्टेज आमची ही मस्ती चालू होती. नेक्स्ट शूट माझा होता. हे आहेत विवेक श्याम भाटिया सर. मुंबईचे सुप्रसिद्ध हेअर आर्टिस्ट आहेत हे, आणि हे माझ्या केसांवरती ट्राय करणार होते हेअरस्टाईल. एक पोनी स्टाईलमध्ये जे आता प्रचंड ट्रेंडिंग चालू आहे, तर ते त्याची पूर्वतयारी करून घेत आहे. तर मी थोडासा एक व्हिडिओ घेतला. इकडे माझी बेसिक हेअरस्टाईल कंप्लीट झाल्यानंतर तिकडे मुस्कानचा मेकअप सुरू होता आणि मुस्कान बघा किती सुंदर दिसते आहे. अँड इथे सुरू आहे ॲक्च्युअली दुसऱ्या मॉडेल्सवरती. इकडे ते पण सर सांगत आहे, एक्सप्लेन करत आहे. मला बोर होत होतं म्हणून मग मी इकडे हा शो लपून बघत होते. तुम्ही बघू शकता खूप छान टेक्निक आणि ट्रिक. हाय, हाऊ आर यू फिलिंग नाऊ? कांट एक्सप्लेन. Can't explain. Chilled. Cold. Yeah, cold. According to me, तुम्ही खूप गोड दिसता, खूप सुंदर दिसता. थँक्यू. पूर्ण असं वाटतं की हिरोईन सारख्या. हो, आणि वॉक तर एक नंबर झाला. आणि जेव्हा मी प्रोफेशनल व्हिडिओज तर टाकणार. आणि आमच्या मेकअप आर्टिस्ट मॅम, तुम्ही विश्वास करू शकत नाही गाईज, मी सकाळपासून कितीतरी वेळा बसली उठली, पण मॅम उभं राहून किती तासापासून मेकअप करत आहे. थँक्यू. आणि तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पहा. याला म्हणते बापरे, कामावर प्रेम करणं. आणि सेम याही मॅमचं स्ट्रगल तेवढंच आहे. गाईज आता आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे. माझी हेअरस्टाईल आता स्टेजवर होणार. चला तर जेवण करूया. फायनली आमच्यासाठी लंच लागलेला होता आणि लंचमध्ये खूपच असं यम्मी असलेलं जेवण होतं. अँड मग आम्ही सगळं मिळून एकत्र जेवण केलेलं होतं. मॉर्निंगपासनं तर बापरे, इतक्या जोराची भूक तर कधीच नाही लागली असावी. आणि कसं आहे जेवण? बिचारी. तर कम्प्लीट जेवण आम्ही खाल्लं. डेझर्ट, आणि तुम्ही बघू शकता बुंदी प्लस ते रबडी आहे काहीतरी, आणि आईस्क्रीम मँगो फ्लेवरची. मला ते फार आवडलेली होती. आणि इकडे शो बघून घ्या किती पूर्ण फुल झालेला होता. शो पूर्ण झाल्यावरती सरांनी माझ्यावरती केली हेअरस्टाईल. माझ्यावरती हेअरस्टाईल केल्यानंतर फायनली ते रॅम्प वॉक करावं लागलं. सगळ्या मिळून आम्ही केला रॅम्प वॉक. तुम्ही बघू शकता हा असं माझं स्टाईल. सो तुम्ही बघू शकता. मला बॅक साईडवर जास्त फोकस करायचा होता, कारण ती बॅक पोणी घातली म्हणून. सगळ्यांच्या हेअरस्टाईल करून झाल्यानंतर प्रोग्राम आता संपवायचा होता, म्हणून सगळ्यात आधी आम्ही घेतलं की चला वॉक करायचा आणि रिप्रेझेंटेशन ऑफ सगळ्यांच्या हेअरस्टाईलच्या. सो तुम्ही बघू शकता एक एक मॉडेल करून त्यांचं ते रॅम्प वॉक करत होत्या. आणि आम्हाला इथे काय म्हणते सगळे लोक आमचा व्हिडिओ बनवत होते. तो जो क्षण होता तो खरंच खूप भारी होता. आणि स्टील त्यांनी हेअरस्टाईल इतक्या सुंदर करून दिलेल्या होत्या गाईज, एकदम फेसकटनुसार. अरे बापरे, इतकी सुंदर हेअरस्टाईल आजवरही नाही केली. तुम्ही बघू शकता ही आहे मॉडेल कृतिका. बघू शकता हिचं किती छान हेअरस्टाईल करून दिलेली आहे, पूर्ण कर्ली हेअर्स. आणि देन आफ्टर मॉडेल येत आहे इग्नाईट अकॅडमीच्या ऑनर. त्यांची जे वॉक होतं बापरे अप्रतिम, एक्सलंट. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून वाटलं असेल की बापरे काय कॉन्फिडन्स होता, जे मला पर्सनली खूप आवडलेलं आहे.
होप सो गाईज तुम्हाला आजचा व्लॉग खूप आवडलेला असेल. मला तर खूप काही शिकायला मिळालं. आम्ही त्यानंतर बरेच काढले पिक्चर्स अँड फायनली आमच्या घरी निघालो. ॲक्च्युली इथे ना एक लकी विनरला गिफ्ट मिळालेलं होतं, तुम्ही पाहू शकता. अँड येस, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.